नमस्कार, अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत मसाला छोले. टिफिनसाठी एक नंबर आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. काबुली चणे घ्यायचे शिजवून. आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहे. कढई गरम झाल्या त्यात तेल टाकायचं. तेल गरम झालं की आपण त्यात खडे मसाले टाकायचे. खडे मसाले थोडेसे हे तेलात परतले की आपण त्यात कांदा टाकायचा, मीडियम आकाराचा बारीक कापून घ्यायचा. व्यवस्थित तेलात कांदा परतला की आपण त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा. अद्रक लसूण पेस्ट टाकायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ताही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर टमाटर टाकायचं, मीडियम आकाराचं बारीक कापलेलं. टमाटर हे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान प्रकारे टमाटर. टमाटर नरम होईपर्यंत तेलात शिजवून घ्यायचं बघा अशा प्रकारे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. हळदी टाकायची अर्धा चम्मच. घरगुती लाल मसाला टाकायचा. तुम्हाला जितकं तिखट हवंय त्या हिशोबाने. अर्धा चम्मच धना पावडर टाकायची. जिरा पावडर पाव चम्मच टाकायची. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये व्यवस्थित सर्व मसाले परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एक पळी. थोडंसं पाणी टाकून मसाले मिक्स करून घ्यायचे, त्यामुळे मसाले करपणार नाही. आता झाकण ठेवून 1 मिनिट मसाले छान प्रकारे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे. असं तेल सुटेपर्यंत छान मसाले छान प्रकारे शिजवून घ्या. आता मिक्स करून घ्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेले छोले टाकणार आहोत. तेही व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. तेल साईडने सुटेपर्यंत छोले मिक्स करून घ्यायचे. आता त्यात 2 पळी पाणी टाकायचं. आता त्याला शिजवून घ्यायचं 2 मिनिटं. झाकण ठेवून 2 मिनिटं छान प्रकारे शिजवून घ्या. पाहू शकता आपले छोले एकदम मस्त प्रकारे शिजले आहेत. आता याला मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि गरम मसाला टाकणार आहोत. पहिले गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम मसाला टाकल्यावर 1 ते 2 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं. आपले झटपट असे चना मसाला तयार आहे. छोले मसाला. चवीनुसार मीठही टाका. मी सुरुवातीला मीठ टाकायला विसरले होते, त्यामुळे मी शेवटी टाकलेलं आहे. सर्व छोले आता मिक्स करून झालेले आहेत. आपली रेसिपी तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या अश्विनी किचनला नक्की सपोर्ट करा. थँक यू.